एम खासदार इम्तियाज जलील आपल्याबरोबर आहेत. सर, अगदी परवा दिवशी 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन आहे. 75 वर्ष पूर्ण होत आहेत. अनेकांना अजूनही वाटतं की तुम्ही ह्या मुक्तीसंग्राम दिनाला येणार का? तुम्ही जाणार आहात का? आणि या 75 वर्षानंतर तुम्हाला मराठवाड्याच्या बाबतीत आणि मुक्तीसंग्रामाबाबत काय वाटतंय? नाही नाही जितक्या मोठ्या प्रमाणात जे सेलिब्रेशन सुरू आहे, मलाही अभिमान आहे की मी मराठवाड्याचा आहे, मराठवाड्याचा सुपुत्र आहे. पण खऱ्या अर्थाने हे जितके नेते मंडळी याचा 75वा वर्ष साजरा करण्यासाठी येत आहे, त्यांना प्रामाणिकपणे आपला हात आपल्या दिल पे रख के ये जवाब देना चाहिए की खरोखर या 75 वर्षामध्ये तुम्ही मराठवाड्यावर न्याय केलेले आहे का? आज सगळ्यात जास्त शेतकऱ्यांची आत्महत्या कुठे होत असेल तर ते माझ्या मराठवाड्यामध्ये होत आहे. डेव्हलपमेंटच्या तुलनेत आपण पश्चिम महाराष्ट्र असू द्या, विदर्भ असू द्या, नॉर्थ महाराष्ट्र असू द्या, खूप मागे राहिलेले आहे. मग याचा अर्थ हे आहे की 75 वर्ष झालेले आहे, आपण त्याचा जश्न करण्यासाठी येत आहे. तर तुम्ही सांगा की मराठवाड्यासाठी तुम्ही काय काय केलेले आहे? मागच्या अनेक वर्षामध्ये हेच नेते मंडळी होती सत्तेमध्ये किंवा आज जे विरोधी पक्षामध्ये आहे. नक्की मी मागच्या वेळीही गेलो होतो आणि यावर्षीही जाणार आहे. 75 वर्ष झालेले आहे मराठवाडा. ते एक काळ होता, कशा होता, काय होता मला माहीत नाही आहे. पण मी नाही गेलं तर अनेक लोकांना एक संधी मिळतं माझ्या बाबतीत लिहिण्यासाठी इसमें की तो रजाकार आहे, तो येत नाही, तो असा आहे, तो तसा आहे. मी त्याचं काही जास्त महत्त्व देत नाही, पण नक्की मी जाणार. पण तुमच्यावर जो आरोप केला जातो रझाकार म्हणून, तर त्याची हिस्ट्री काय सर? म्हणजे असदुद्दीन ओवैसी असतील, अकबरुद्दीन ओवैसी असतील, त्यांचे जे आजोबा होते ते निजामांच्या जवळचे होते असं सांगितलं जातात. तुमच्या बाबतीत सुद्धा तुमच्यासुद्धा पूर्वजांचा इतिहास जो आहे तो निजामांशी जोडला जातो. इतिहास काय सांगतो? काय सत्य आहे? मला माहीत नाही इतिहास काय आहे. म्हणजे आज मी माझा संबंध इवन औरंगजेबशीही करण्यात येतं. 400 वर्षापूर्वी त्यांनी काही चूक केली असेल तर त्याचा जे आहे हर्जाना ते इम्तियाज जलीलला भोगतावं लागणार आहे. ते मराठवाडा मुक्तीसंग्रामचं जे आंदोलन झालेलं होतं, जे रजाकार होते ते कोणत्या परिस्थितीमध्ये तयार झाले होते, काय होतं 75 वर्षापूर्वी कशी परिस्थिती होती मला माहीत नाही. असं आजची खरी स्थिती हे आहे की रजाकार होते, ते मेले आणि ज्यांना पाकिस्तानला जायचे होते ते गेले. मी एक प्रामाणिक भारतीय म्हणून, एक प्रामाणिक मराठवाड्याचा सुपुत्र म्हणून इथे राहिलेला आहे. त्या जे इन्सिडेंट्स त्या काळात झालेले असेल त्याची आठवण मी आज केलं तर मला असं वाटतं नाही की आपण पुढे जाऊ शकेल. का आपल्याला पुढे जायचं आहे. जे बॅड इन्सिडेंट झालेले आहे त्याला आपण विसरून पुढे जाण्याची वेळ आलेली आहे मला असं वाटतं. हा, तुम्ही महत्त्वाचा बदल स्वीकारताय, स्वागतार्ह आहे. तुमचं व्यक्तिमत्व बदल स्वीकारणार आहे, हे औरंगाबादनं बघितलेलं आहे. ह्या बदलाच्या पार्श्वभूमी नाही तर इतिहास समजून घेण्याच्या बाबतीत म्हणून मी हा प्रश्न विचारतोय. औरंगजेबाची तुमचं नातं जोडलं जातं ते तुम्ही मुस्लिम आहात म्हणून जोडलं जातं. मात्र ज्यावेळेला रझाकार येतो किंवा निजामाचा विषय निघतो त्यावेळेला तुम्ही म्हणजे थेट त्यांच्याशी कनेक्टिव्हिटी असल्याचं सुद्धा सांगितलं जातं. ओवेसींची असेल किंवा तुमची असेल. तर तो इतिहास समजून घेण्याच्या अनुषंगाने मी विचारतोय, तुम्ही बदल स्वीकारताय हा भाग वेगळा. तुम्ही अवैसी साहेबांच्या भाषणे ऐकले असेल आणि त्यांनी अनेकदा हे सांगितलेले आहे की माझा रजाकारांशी काही संबंध नाही. इम्तियाज जलील पुन्हा आपल्याला तेच सांगतो की माझ्या रजाकारांची काही संबंध नाही. ते काळ वेगळं होतं, काय परिस्थिती होती ते मला माहीत नाही आहे. पण आपण इतिहासामध्ये जे चांगलं झालेलं आहे त्याची आठवण केली तर चांगलं होईल. आपण इतिहासामध्ये 400 वर्षापूर्वी 300 वर्षापूर्वी असं झालं होतं म्हणून आज त्याचा परिणाम एका समाजाला भोगावा लागणार आहे ते आपण केल्यावर मला नाही वाटतं की हे दुरुस्त आहे. म्हणून आपण सगळं विसरून जाऊ आणि मराठवाड्याला पुढे कशा नेता येईल ते एक फेज होता, ते संपलेलं आहे. आता माझ्याही ओवैसी साहेबांशी कुठलाही संबंध रजाकारांशी नाही. रझाकारांशी संबंध नाही, आज तुम्ही हा संबंध नाकारता आहात. मग याच पार्श्वभूमीवर 75व्या वर्षाला तुम्ही रझाकारांच्या त्यावेळच्या कृत्यांचा निषेध कराल का? जे मी काय म्हटलेलं आहे की जे बॅड फेज होतं त्या काळात काय परिस्थिती होती, कशाला आपल्याला एका वर्षानंतर आपल्याला हे मिळालं, स्वातंत्र्य मिळालं होतं,
ते मी तिथे उपस्थित नाही होतो, पण जे वाचलेलं आहे तर ते काही चांगली गोष्ट झाली नाही होती. ज्याप्रमाणे हत्या झाले होते, ज्याप्रमाणे बलात्कार हत्या करण्यात आली होती, खूप क्रूर, आणि त्याचे 2 व्हर्जन्स आहे. एक व्हर्जन जे आहे ते वेगळं सांगतो, दुसरं व्हर्जन ते वेगळं सांगतो. पण कोणीही चूक केली असेल तर त्याची मी निंदा करणारच आहे, त्याचा क्रिटिसाइज करणारच आहे, कोणीही असू द्या. म्हणजे या 75 वर्षाला धरूनच औरंगाबाद शहरामध्ये मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. या बैठकीमध्ये अनेक घोषणा केल्या जाणार आहेत आणि मराठवाड्यासाठी वेगवेगळी पॅकेजेससुद्धा दिले जाणार आहेत. तुम्हाला वाटतं का की ह्या सगळ्या घोषणा, ही सगळी बैठक मराठवाड्याच्या विकासासाठी यशस्वी होऊ शकते? नाही, 2016ला एक बैठक झाली होती कॅबिनेटची मीटिंगची. मी 2 महिन्यापूर्वी एक पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवलं होतं की मराठवाड्यामध्ये अनेक शेतकरी आत्महत्या करत आहे. मराठाच्या विकासाच्या संदर्भात एक विशेष कॅबिनेटची बैठक औरंगाबादला घेण्यात यावं करके. आता ते 16 तारखेला होणार आहे. मग प्रश्न हे उपस्थित होतो की मी हे सगळं काढलेले आहे की 2016च्या कॅबिनेटमध्ये आपण 50,000 कोटी रुपयेचं पॅकेज डिक्लेअर केलं होतं. 49,000 काही कोटी रुपये होते. तर ते घोषणा होती, जे आश्वासन आपण दिले होते कॅबिनेट मीटिंगमध्ये, ते किती पूर्तता करण्यात आलेली आहे त्याचं सविस्तर मी पत्रकार परिषद घेऊन हे सांगितलेलं आहे. अनेक असे प्रोजेक्ट्स आहे की ज्याची सुरुवातही नाही झालेली आहे, ज्याचा मतलब आठवणी कोणी केलेलं नाही आहे. आणि फक्त काय आहे की कॉस्ट एस्केलेशन आपलं सुरू आहे. आणि त्याच्यातून सर्वात मोठा जे मला असं वाटतं ना की उद्या आपण बघेल की सगळ्यांना माहीत आहे की शेतकरी इथे खूप त्रस्त झालेला आहे, आत्महत्या होत आहे. तर सगळ्यात जास्त घोषणा कोणत्या सेक्टरमध्ये करण्यात येईल तर इरिगेशन सेक्टरमध्ये करण्यात येईल. आता मी सगळे आकडे काढलेले आहे की हे जे पैसा जे आहे इरिगेशनचे, जे मोठे मोठे टेंडर्स निघत आहे आता, ते टेंडर शेतकऱ्यांच्या हिताचे नाही आहे, आमच्या क्षेत्राच्या लोकांच्या हिताचे नाही आहे. ते तिकडचे आमदार असू द्या, तिकडचे नेते असू द्या, तिकडचे अधिकारी असू द्या, आणि ते त्यांचे जवळचे जे एक कॉन्ट्रॅक्टर्सची गँग झालेली आहे त्यांच्या हिताचे हे आहे. वरनं तुम्ही मला सांगा की एक उदाहरण देतो, निम्न दुधना प्रकल्प जे आहे ते 1978मध्ये सुरू झाला होता. 1978ला त्याची किंमत काय होती? 24 कोटी रुपयेचा ते प्रकल्प होता. आज कुठपर्यंत गेलेला आहे तर 3071 कोटी रुपये, 3071 कोटी रुपयेपर्यंत गेलेला आहे. स्कीम आताही अपूर्ण आहे. दुसरी एक हे जे आहे कृष्ण मराठवाडा प्रकल्प, टोटली बोगस स्कीम आहे. आणि याच्यातून मला असं वाटतं की नेते मंडळी असू द्या, मंत्री असू द्या, आमदार असू द्या, अधिकारी असू द्या, किती हजार कोटी रुपये याच्यातून खाल्ले असेल. त्याचं उदाहरण आपल्याला देतो की हे जे स्कीम जेव्हा सुरू झाली होती तर त्याचं लक्ष काय होतं, आणि आता हे स्कीम गेलेली आहे 13,500 कोटी रुपयेपर्यंत. म्हणजे जे 500, 600, 800 किंवा 1,000-2,000 कोटी रुपयाची स्कीम होती ते 13,500 रुपयेपर्यंत जाती, आणि तरीही स्कीम अपूर्ण असतं. आता उद्या तुम्ही बघणार आहे की 2016चं, माझी तर विनंती आहे मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना, दोघांनाही, की तुम्ही नवीन घोषणा, नवीन आश्वासनं न देता जे 2016ला तुम्ही हे शब्द दिले होते मराठवाड्याच्या लोकांना, त्याच्या उत्तर तुम्ही द्या. मी सगळं निवेदनं आपल्याला पाठवलेले आहे की काय काय मुद्दे तुम्ही नाही पूर्ण केलेले आहे. एक उदाहरण देतो. भारतीय जनता पार्टीची सरकार केंद्रामध्ये आहे, राज्यामध्ये आहे. तुम्ही त्यांच्या नावाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाअंतर्गत लोकनेते श्री गोपीनाथ मुंडे राष्ट्रीय ग्राम विकास संस्था याची घोषणा केली होती. बजेटचे अनाउन्समेंट केलं होतं 279 करोड, 280 कोटीचं बजेट डिक्लेअर केलं होतं. सँक्शन किती केलं तर 12 कोटी सँक्शन केलं, आणि प्रत्यक्ष मराठवाडा विद्यापीठाला दिलं किती तर 4 कोटी रुपये दिले. आणि त्यानं सांगितलं की आता तुम्ही एक राष्ट्रीय दर्जाची एक संस्था उभे करा करके. म्हणजे तुम्ही आपल्या नेत्यांची हे तुम्हाला हे नाही आहे तर तुम्ही सामान्य लोकांचं काय करणार आहे? उत्तर द्या तुम्ही. मी जेव्हा विचारलं कुलगुरूंना की हे संस्थेचं काय आहे, तर इमारत एका कोणत्या डिपार्टमेंटमध्ये सुरू झालेली आहे हे राष्ट्रीय संस्था, आणि त्याच्यामध्ये 10 टेम्पररी टीचर्स अपॉइंट करण्यात आलेले आहे. 10 टेम्पररी टीचर्स.
आणि तुम्ही राष्ट्रीय दर्जाची एक संस्था उभे करणार अशी घोषणा करणार असेल आणि लोकांना फक्त उल्लू बनवण्याचा हे धंदा करत असेल तर आम्ही काय तुम्हाला सांगू. म्हणजे इतकं सारे हे आहे. 109 कोटी रुपये खर्च करून आपण सीड पार्क तयार करणार आहे. आज तुम्ही जाऊन बघा की आमच्या इकडचे जे औरंगाबाद आणि जालनाचा बेल्ट होता ते सीडसाठी खूप मोठा एक सेंटर बनलं होतं. ते सगळे कंपनीज जे आहे ते तेलंगणा जात आहे. मी आपल्याला नाव सांगतो. अजित सीड्स गेलेला आहे तिथे, मेहिको गेलेला आहे तिथे, आणि अनेक सारे असे कंपनीज आहे जे तिथे नाथ सीड्स गेलेला आहे. ते पॅरलल आपला प्लांट जे आहे ना ते तेलंगणामध्ये शिफ्ट करत आहे. आणि तुम्ही फक्त घोषणा केलेली आहे 109 कोटी रुपये खर्च करून. आणि 9 कोटी खर्च करून त्यांची घोषणा काय होती 2016ला माहीत आहे की 40,000 युवकांना रोजगार मिळेल. 40,000 400 युवकांचा रोजगार दाखवा तुम्ही मला. आणि उलाढाल किती होती 600 कोटीपर्यंत शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल. 6,000 कोटींचा उलाढाल होईल. अरे तुमच्याकडे कंपनी बाहेर पडू लागलेले आहे हे तुम्हाला माहीत नाही आहे का. मग उद्या पुन्हा यायचं. आणि झालं आता आम्ही केलेलं आहे, नाव शहराचं आम्ही बदलून टाकलेलं आहे, रजाकार तसे होते, आता आपण सेलिब्रेट करायला आले तुम्ही. पण जे तुमच्याकडून शक्य आहे त्याचीच घोषणा करा. आणि कृपा करून हे समजू नका की मराठवाड्यांच्या लोकांच्या मध्ये डोकं नाही आहे. तुमचे जे कार्यकर्ते असतील, तुमचे जे नेते मंडळी असतील तर तुम्ही काहीही घोषणा करा. ते टाळ्या वाजवण्यासाठी बसलेले आहे. आम्ही बसलेलो नाही आहे. आम्ही तुम्हाला प्रश्न विचारणार. उद्या तुम्ही कशा स्वरूपानं मुख्यमंत्र्याला प्रश्न विचारणार आहात. नाही, हे सगळं मी त्यांना हे विनंती करणार आहे की साहेब आम्हाला अजून काही लॉलीपॉप देण्याची आवश्यकता नाही आहे. कृपा करून जे 2016मध्ये तुम्ही घोषणा केली होती त्या 2016ची पूर्तता किती झालेली आहे मी पॉईंट वाईज हे सगळ्या पत्रकारांनाही पाठवलेलं आहे की तुम्ही नवीन घोषणा देण्याच्याऐवजी तुम्ही 2016ला जे घोषणा केली होती त्याच्या बाबतीत काय झालेले आहे. मग आपल्याला कळेल की जेव्हा नेते मंडळी येतं आज शहराला कशा चकाचक करण्यात येत आहे एका दिवसासाठी. मग आम्ही खड्ड्यामध्ये राहायचं. तुम्ही आल्यानंतर रोषणाई सगळं शहरामध्ये रोषणाई करण्यात येत आहे. बघा कशा खड्डे भरण्याचं काम सुरू आहे. मग मी महत्त्वाचा नाही आहे, तुम्ही महत्त्वाचं नाही आहे, हे कॅमेरामॅन महत्त्वाचं नाही आहे, सामान्य लोक महत्त्वाचे नाही आहे. हे येणार आहे नेते मंडळी तर त्यांच्यासाठी शहर चकाचक आणि आम्ही खड्ड्यामध्ये राहायचं. हे दुर्दैव हेच आहे की आज मराठवाड्यांच्या लोकांची मला एक दुर्दैव हे वाटतं की त्यांच्यामध्ये एक फायटिंग करण्याची जे स्पिरिट असायला पाहिजे ते स्पिरिट आपल्याला पश्चिम महाराष्ट्रांच्या लोकांमध्ये दिसतं. आपल्याकडे येऊ द्या ना, काय बोलतो काय करतो कोणीही प्रश्न करायला तयार नाही आहे. म्हणून अशी आपली परिस्थिती झालेली आहे. पण ह्या विषयावरून तुम्ही काही संघर्ष करणार आहात का हा प्रश्न आहे. नाही, मी काय करू शकतो म्हणजे आता कालही मला एक पत्रकारांनी प्रश्न विचारला तुम्ही मोर्चा काढणार आहे का. मी म्हटलं साहेब मी फक्त मुद्दे तुमच्या समोर आणत आहे. निर्णय घेण्याचा अधिकार इम्तियाज जलीलला नाही आहे. जेव्हा मी कधी मंत्रीपदावर बसणार त्यावेळी मला निर्णय. पण आज मी तुम्हाला हे प्रश्न विचारतो. निर्णय घेण्याचा अधिकार सरकारचा आहे. तुम्ही सांगा मला की तुम्ही याच्या बाबतीत काय केलेलं आहे. नाही तर स्पष्टपणे सांगा की नाही आमच्याकडून चूक झालेली आहे किंवा आम्ही जेव्हा इथे कॅबिनेट मीटिंग घेतली इथे फक्त लोकांना उल्लू बनवण्यासाठी आणि घोषणा करण्यासाठी आणि आश्वासनं देण्यासाठी आम्ही मीटिंग करतो करके हे स्पष्टपणे बोलून टाका. उद्या मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषदही होणार आहे. तुम्ही कधी काळी पत्रकार होतात. मी पत्रकार होतो. त्यांना संधी मिळाली तर मी पत्रकार म्हणून मला आत येण्याची संधी मिळाली तर मी नक्की त्याच्यामध्ये येऊ आणि त्यांना प्रश्न विचारू की मीही पत्रकार होतो आणि माझ्या मधला जे हे आहे पत्रकार ते आतापर्यंत मेलेला नाही आहे. म्हणून मी मागच्या 9.5 वर्षापासून लोकप्रतिनिधीमधून टिकलेलं आहे. नाहीतर या लोकांमध्ये टिकणं म्हणजे इतकं सोपं गोष्ट नाही आहे. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा पाठीमागच्या काळात महाराष्ट्रामध्ये गाजला ते म्हणजे मनोज जरांगे पाटलाचं उपोषण. मराठा समाजाला आरक्षण मिळावं त्यांची मागणी आहे. ओबीसीतून आरक्षण मिळालं पाहिजे. मात्र एकंदरीत प्रशासकीय पातळीवरची तयारी अशी दिसते की ओबीसीतून आरक्षण न देता दुसऱ्या कुठल्या तरी कॅटेगरीमधून आरक्षण देण्याचा प्रयत्न केला जातो आहे. एकंदरीत मराठा समाजाच्या समस्या, त्यांचं उपोषण आणि त्यांना मिळणारं आरक्षण काय तुम्ही सांगाल. नाही, मला नाही का खूप चांगलं वाटलं होतं जेव्हा हे जरांगे पाटीलने ते आंदोलन सुरू केलं. एक सामान्य माणूस जेव्हा रस्त्यावर येतो तर त्याची ताकद काय असते हे आपण बघितलेलं आहे. एका छोट्याशा गावातून असा दुबळा माणूस
हे आंदोलनावर बसतो आणि पूर्ण महाराष्ट्राचे मंत्री ते सगळं लोक त्याच्या समोर येऊन नतमस्तक होतात हे एक सामान्य माणसाची ताकद आहे. दुर्दैव हे आहे की मराठा समाजातले जे मोठे नेते आहे ते कुठे ना कुठे त्यांचे जे मोठे पदाधिकारी बसलेले आहे ते त्यांच्याशी जुळलेले आहे आणि त्यांचा एक स्वार्थ आहे, पर्सनल त्यांचा इंटरेस्ट आहे. ते समाजासाठी लढत नाही आहे. समाजासाठी कोण लढत आहे की या आंदोलनामध्ये आपल्याला बघायला मिळालं की सामान्य लोक जे रस्त्यावर आले, जे आंदोलन केले, जे अनशनवर बसलेले आहे, त्यांना खऱ्या अर्थाने मराठा समाजाची चिंता आहे. नाहीतर आपण बघितलं असेल आमच्या शहरामध्येही आहे, महाराष्ट्रामध्ये खूप असे की आम्ही मराठ्यांचे नेते आहे. अरे पण काय केलं तुम्ही? बघा ना, एक सामान्य माणसाची ताकद काय होती की तो एकटा बसला आणि पूर्ण महाराष्ट्राला हादरून टाकलेला आहे. आणि आपण नारा देत आहे ना, एक मराठा लाख मराठा. तुम्ही विचार करा की एकदा लाख मराठ्यांना घेऊन ते मुंबईमध्ये गेलं आणि बसलं तर काय हाल होतील हे सगळ्यांना माहीत पडलेलं आहे. आणि मी विधानसभेमध्येही बोललो होतो हे बघा, मुसलमानांना 5% रिझर्वेशन देण्याचा हायकोर्टाने सांगितलं होतं, पण आम्ही त्याच्या मागे पडत आहे का आता? नाही, कारण आम्हाला हे कळलेलं आहे की हे सरकार आम्हाला देणार नाही कोणत्याही परिस्थितीमध्ये. आणि तीच भावना माझी अशी झालेली आहे की मराठा समाजालाही हे काही देणार नाही, फक्त त्यांच्या हातात काही लॉलीपॉप देतो. आणि लॉलीपॉप कसं असतं की आम्ही एक कमिटी स्थापित केली. जेव्हा आपल्याला काम करायचं नसतं, हे नियम आहे राजनीतीचा, जेव्हा आपल्याला काम करायचं नसतं तर समिती स्थापित करायचं असतं. आणि तेच काम हे सरकार करत आहे की समिती द्या, 3 महिने गप्प बसणार, मग 3 महिन्याच्या नंतर पुन्हा नाही, समितीला अजून वेळ वाढवून पाहिजे तर आपण पुन्हा 3-4 महिने असंच हे धंदे सुरू असतं राजनीतीमध्ये. तुम्ही सगळे आंदोलनं तुमच्या आयुष्यात पाहिलेली आहेत, काही कव्हरसुद्धा केलेली आहेत. अण्णा हजारेची मोठी मोठी आंदोलनंसुद्धा तुम्ही बघितलेली आहेत. मनोज जरांगेचं जे आंदोलन झालं ते आंदोलन तुम्ही यशस्वी समजाल का? नाही, कमीत कमी काय आहे की याच्यातून एक गोष्ट नक्की बाहेर आलेली आहे की आता सामान्य लोक मराठा समाजातले ते खूप जागरूक झालेले आहे आणि त्यांनी हे निर्णय घेतलेला आहे की आम्ही आमच्या नेता मंडळीच्या मागे राहणार नाही, त्यांनाही आम्ही हाकलून देणार आहे. तुम्ही बघितलं असेल की म्हणजे कशा प्रकारे अशोक चव्हाणच्या घराचा घेराव केलं, हरिभाऊ बागडेंच्या मतलब सामान्य लोक लिटरली आपल्या नेत्यांना शिव्या देत होते. कारण त्यांनाही माहीत पडलं होतं की हे सगळे नेते मंडळी आहे जे विरोधात होते, विरोधी पक्षामध्ये बसतं तर हे द्या, मराठा समाजाला आरक्षण द्या. सत्तेमध्ये आल्यानंतर सगळं विसरून जायचं म्हणजे कशा प्रकारे पूर्ण समाजाला ते असं मूर्ख समजत आहे हे सामान्य मराठा समाजाला समजलेलं आहे, मला असं वाटतं. दुसरा महत्त्वाचा प्रश्न, अमित शहांचा अमृत महोत्सवाचा औरंगाबाद दौरा होता, मात्र त्यांनी तो दौरा रद्द केलेला आहे. आता तुमचे मित्र आहेत चंद्रकांत खैरे, ते म्हणतात की त्याने आम्हाला घाबरून दौरा रद्द केला आहे. नाही, आम्ही तर निर्णय केलं होतं, आम्ही अमित शहाचा घेराव करणार होता आणि आमची अशी प्लॅनिंग होती की पोलिसांनाही काही माहीत नाही होतं की आम्ही कशा प्रकारे आमचं जे आदर्श ठेवीदार आहे त्यांचं आंदोलन आम्ही कशा प्रकारे तिथे करणार होतो. इतकं सिक्रेट आमचं हे सगळं सुरू होतं प्लॅनिंग. बहुतेक त्यांना हे वाटलं असेल की बाबा हे काही करू शकेल आणि मी नाही आहे. त्याच्यामध्ये जे गोरगरीब लोक आहे, जे म्हातारे लोक आहे, ते काय करणार होते त्या दिवशी ते आल्यानंतर कळलं असतं पोलिसांनाही, IBलाही आणि अमित शहा साहेबांनाही की इतकी व्यवस्था असूनही लोक काय करू शकतं ते आम्ही दाखवण्याची पूर्ण तयारी झाली होती. म्हणून बहुतेक घाबरलं असेल बाबा. म्हणजे तुम्हाला घाबरलेले का शिवसेनेला घाबरलं माहीत नाही मला. मी माझ्या बाबतीत बोलू शकतो, आणि आमची करण्याची आता शिवसेना किती काय करू शकतं, खैरे साहेब काय करू शकतं, मी जास्त बोलू शकत नाही त्याच्या बाबतीत. तर होते खासदार इम्तियाज जलील यांनी स्पष्ट केलं की अमित शहांचा दौरा हा आम्हाला घाबरून रद्द झालेला आहे. शिवसेनेने सुद्धा दावा केला आहे आणि पुन्हा MIMने सुद्धा दावा केला आहे. त्यामुळे आता हे स्पष्ट होणं गरजेचं आहे की अमित शहाचा दौरा नक्की कशामुळे रद्द झाला आहे. कॅमेरामन अमित अडेसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, औरंगाबाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.